कर्नाटकात विहिरीत 3 दिवस अडकलेल्या माणसाचा जीव LPG सिलेंडरमुळे वाचलाय। 20 फूट खोल विहिरीत 72 तास अडकून पडलेल्या श्रीनिवास आचार्य यांची OTP मुळे आठवण झाल्यानं त्यांचा जीव वाचलाय। पाहूयात नेमका काय प्रकार घडलाय। कर्नाटकात उडुपीत विहिरीत 3 दिवस अडकलेले हे आहेत श्रीनिवास आचार्य। 62 वर्षांचं वय असलेले श्रीनिवास त्यांच्या गावी कंबालकट्टेमध्ये मोठ्या घरात एकटेच राहतात। घरा शेजारच्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेलेले श्रीनिवास आचार्य अचानक दोरी तुटल्यानं विहिरीत पडले। त्यांनी बाहेर येण्यासाठी आटापिटा केला, जोर जोरात आरडाओरडा केला, मात्र शेजारी पाजारी कुणालाही त्यांचा आवाज पोहोचला नाही। विहिरीतील एका फुटबॉल पाईप आणि दोरीला धरून ते 3 दिवस मदतीच्या आशेवर होते। तब्बल 72 तास 20 फूट खोल विहिरीत श्रीनिवास अडकून होते। अखेरीस त्यांच्या सिलेंडरचा OTP त्यांच्या मदतीसाठी धावून आला आणि त्यांचा जीव वाचला। गॅस सिलेंडरच्या वितरणात झालेल्या विलंबामुळे श्रीनिवास यांचा जीव वाचलाय। श्रीनिवास यांनी काही दिवसापूर्वी सिलेंडर बुक केला। सिलेंडर मिळण्यास उशीर झाल्यानं गणेश नावाच्या ओळखीच्या व्यक्तीकडून सिलेंडर उसना घेतला। गणेशला सिलेंडर परत हवा होता, लवकर मिळावा यासाठी त्यांनी गॅस एजन्सीशी संपर्क साधला। डिलिव्हरी करणारा व्यक्ती सिलेंडर घेऊन श्रीनिवास आचार्य यांच्या घरी गेला। डिलिव्हरीसाठी OTP देण्यासाठी श्रीनिवास घरात नव्हते। गणेशला कल्पना नसल्यानं त्यानं पुन्हा गॅस एजन्सीशी संपर्क साधला। श्रीनिवास OTP देण्यासाठी घरात नसल्याचं समजताच तो घरी आला। परिसरात शोध घेत असताना विहिरीत अडकून बसलेले श्रीनिवास सापडले। गणेश यांना आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवासी तात्काळ जमले। त्यांनी शिडी खाली सोडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। 3 दिवस अन्न पाण्या वाचून अशक्त झालेल्या श्रीनिवास यांना बाहेर पडणं अशक्य होतं। अखेरीस अग्निशमन दल आणि बचाव पथकानं विहिरीत उतरून त्यांना सुखरूप बाहेर काढलं। त्यानंतर श्रीनिवास आचार्य यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सिलेंडरच्या OTPनं जीव वाचू शकतो याची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे। एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही कथा प्रत्यक्षात घडली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।